खारघर येथील अवसर हॉल सेक्टर 20 येथे सातारा मित्र मंडळ खारघर यांच्या वतीने खारघरमधील समस्त सातारकरांना एकत्र आणण्यासाठी प्रथम स्नेह संमेलन व हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला। वैशाली शशिकांत शिंदे, नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले व भाजप पक्षाचे रायगड जिल्ह्यातील माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात आपली प्रमुख उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमाचे आयोजन बळीराम नेटके यांनी केले आहे। आज खारघर शहरामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व भाषिक लोक राहतात। सगळे आपापल्या राज्याची प्रांताची भूमिका मांडतात किंवा एकत्र येतात। आपण महाराष्ट्रातले प्रॉपर असून नवी मुंबई किंवा खारघर शहरामध्ये राहत असून या गोष्टीपासून आपण कुठेतरी थोडंसं बाजूला होतो। एक विचार मनामध्ये आला की का नाही आपण आपला सातारा जिल्हा जरी कमी असलो तरी संघटित का होऊ नये आणि या गोष्टीची चर्चा एकमेकांशी फोन करून बोलणं। साहेब पण हा विषय पण काय ठराविक वेळेपुरता लोकांनी थोडासा म्हणजे असा वेगळ्या विचाराने केला की बाबा हे अचानक कसं काय जन्माला आलं, कुठून आलं, काय करतात, कशासाठी करतात, त्यांचं काय कुणाकडून पैसे उकळायचं असं काय आहे का हे प्रामुख्यानं उल्लेख करून सांगतो। पण असं काय या मंडळाचा कुठला पदाधिकारी किंवा कार्यकर्ता अशी चूक करणार नाही कुठली। राजकारणातील चपला आम्ही बाहेर काढून आलो आहोत असं बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले। विजय चौगुले साहेब असतील, शशिकांत शिंदे समजा आज आले नसतील, मी स्वतः असेल, अनेक मान्यवर व्यासपीठावरचे असतील, ते राजकारणाच्या चपला या गेटच्या बाहेर काढूनच आम्हाला व्यासपीठावरती बोलवलं म्हणून पहिल्यांदा मी अभिनंदन समोरच्या माझ्या माता भगिनी किंवा हे माझे सगळे भाऊ बसले त्याचं यासाठी करणार आहे की जेव्हा हे 4 दिवसापूर्वी माझ्याकडं यातले नेटके साहेब असतील, गेंज साहेब असतील, सत्रे साहेब असतील, उदय पाटील साहेब असतील, अनेक मंडळी, मोरे साहेब असतील, हे आमंत्रण द्यायला आले की आम्ही एक कार्यक्रम सातारा मित्रमंडळाचा खारघरमध्ये घेतोय। 4 दिवसापूर्वी माझ्याकडे आले, मी विचार केला की या 4 दिवसामध्ये हे आमंत्रण देणार कोणाला, लोकांपर्यंत हा मेसेज जाईल का आणि फक्त खारघर पुरता हा विषय आता सीमित आहे, लोक येतील का। मी विचार केला आणि ठरवलं ठीक आहे, चला एक प्रयत्न चांगला हे लोक करतायत, आपण त्याला कुठेतरी साथ दिली पाहिजे आणि म्हणून मी विचार केला चला या कार्यक्रमाला जायचं। दुसरे कार्यक्रम रद्द केले आणि इथं जेव्हा आलो हे सगळं चित्र बघितलं, मला पुन्हा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करावं वाटते की हा असाच घडला आणि हा सातारकरांचा मेळावा नसून हा एक कौटुंबिक सोहळा मला या ठिकाणी दिसायला लागला, याचा मला फार अभिमान आहे। तसेच पक्षपात विसरून आम्ही एकत्र आलो आहोत आणि सातारकरांसाठी यापुढे एकत्र येऊ असे नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले। आम्ही नव्या मुंबईत आम्ही असतो, शिंदे साहेब असेल, मी असेल, आम्ही जेव्हा राजकारणाचा विषय आला तरी आम्हाला माहिती आहे की आमची सातारकर मंडळी कोण कोण आहेत, त्या सातारकर मंडळीला कशा पद्धतीने मी शिवसेनेच्या माध्यमातून मदत करायला पाहिजे। तिथं शिंदे साहेब जरी राष्ट्रवादीचं काम करत असतील तरी सुद्धा शिवसेनेतल्या आपल्या माणसाला कसं पुढे आणता आला पाहिजे ती फ्युचर अंडरस्टँडिंग आम्ही कधी कधी मनामध्ये ठेवतो, एवढ्यासाठी ठेवतो। जरी आम्ही इथं आलो असलो तरी आम्ही सर्वजण सातारकर आहोत ही तर मनामध्ये आमच्या जी मनामध्ये आमच्या असतं तेच आम्ही त्या ठिकाणी दाखवत असतो। तसेच आयोजक बळीराम नेटके यांनी शिवजयंती निमित्त आम्ही सातारकरांमार्फत सर्वांसाठी ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करू अशी हमी दिली। ठरवलं की आता सातारा मित्रमंडळ स्थापन करायचं खारघर शहरामध्ये। आपले छोटे जरी असले तरी मावळे तयार करायचे आणि त्याचा झेंडा लावायचा। साहेब हे छोटासा प्रयत्न आहे, सातारकरांनी एवढा मोठा आम्हाला दिलेला प्रतिसाद तुमच्या समोर आहे। सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही गावातला कानाकोपऱ्यातला माणूस असेल आणि तो जर संपर्कात आला असेल, काही ठराविक अडचणीमध्ये असेल तर साहेब आमच्याकडून जे होईल त्या पद्धतीने आम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करू किंवा आमच्याकडून जर काय होत नसेल तर 100% तुमच्या दरवाजा वाजवू। सर्वप्रथम ज्या वेळेला मंडळ स्थापना करायची वेळ ठरते, दिवस ठरवायचा आला, आमच्या चर्चा व्हायला लागले, बसायचं कुठं, आपल्याला बसायला जागा नाही। आमचे सगळे साताऱ्याचे मित्रमंडळ जवळजवळ 4 ऑफिसात आम्हाला बसायला आहे, त्यांनी सांगितले कधी घेऊन बसा त्याच्यामध्ये। तारीख ठरवायचा विषय आला, 1-2 दिवसाचा काहीतरी फरक होता, काही सुट्टीचा दिवस होता,
आणि आमच्या सगळ्यांच्या आमचे उपखजिनदारांनी तारीख सुचवली, बोलली 12/12/2016 ही एक तारीख चांगली आहे की ज्या दिवशी आपण मंडळाचं स्थापना करू. साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. आम्ही 11 ते 12 जण होतो त्यावेळेला की आपल्याकडून कोणतीही चुकी नाही झाली पाहिजे, कोणता विषय बाजूला ओढून नाही न्यायचा. जर कधी आपल्याला एखादा पाऊल मागं थांबायला लागला किंवा कुठे कमीपणा घ्यावा लागला तर आपण कमीपणा घ्यायचा, पण आपल्या सहकार्याला पुढे लावायचं. ते मनात उद्दिष्ट ठेवून या 12/12/2016 दिवशी सातारा मित्रमंडळ खारघर याची स्थापना करून आम्ही काम चालू केलं. ते 31 डिसेंबर नंतर खारघर शहरामध्ये 2/1/2017 रोजी साहेब आपल्या सातारचे कंदीपेढे आणलेले जवळ 200 बॉक्स आणि खारघर पोलीस स्टेशनला ते आपण वाटले की नवीन वर्षाची सुरुवात केली. त्याचबरोबर गेल्या 10 दिवसापूर्वी आपण जिजाऊ मातांचा उत्सव साजरा केला. खारघर शहरामध्ये जयंती साजरी केली, छोट्या खाणीच केली, पण केली. आपले पुढील भविष्यात सातारा मित्रमंडळ खारघर याच्यामध्ये जात पात धर्म याचं कोणतंही अडचण येणार नाही याची आम्ही काटेकोरपणे काळजी घेऊ. महिला संरक्षणावरती आम्ही भर देऊ. महिलांच्यासाठी बचत गट, लघु व्यवसाय जे काय आमच्याकडून शक्य आहे ते करूच. पण ज्या दिवशी मदत लागेल त्या दिवशी नक्कीच सातारकरांचे आमचे जे आशीर्वाद देणार आहेत त्यांचे दरवाजे वाजवले जातील. त्याच्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या काही शैक्षणिक अडचणी आहेत, त्या सुद्धा आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रामुख्याने लक्ष देऊन सोडवणं गरजेचं आहे. साहेब, आपल्या माणसांचा प्रश्न एकच असतोय की लहान मुलांना शाळेचं ऍडमिशन. तो खारघर शहरामध्ये एक अवघड विषय आहे. जर चांगलं कोण असेल तर त्यांना ऍडमिशन भेटतं किंवा कुणाचं जर काय कुठून इकडून चिठ्ठी आली, पत्र आलं तर साहेब आपल्याला या गोष्टी आम्हाला मदत लागेल तुमची. पण या सर्व गोष्टी करत असताना खारघर शहरामध्ये शैक्षणिक कामावर भर दिला जाणार, क्रीडावरती आपण भर देतोय. येणाऱ्या काळामध्ये एक अँब्युलन्सचा विषय आहे, जसं की शिवजयंती 19 फेब्रुवारीला आहे ती साजरी होणार आहे. त्याचनंतर येणारे जे वर्षभरात सामाजिक सण आहेत त्या मंडळाच्या माध्यमातून साजरे केले जातील. या कार्यक्रमादरम्यान खास महिलांकरिता हळदी कुंकू समारंभ पार पाडण्यात आला. तसेच शशिकांत शिंदे यांची पत्नी वैशाली शिंदे यांनी आपल्या वक्तव्यात हळदी कुंकवाचे महत्त्व स्पष्ट केले. गावची माणसं असतात, सातारा असून प्रत्येक गावच्या माणसांना एक आपल्या गावच्या लोकांची ओढ असते. अगदी मुंबई सारख्या शहरात येऊ, पुण्याला जाऊ किंवा परदेशात जाऊ, आपल्या भागातला माणूस भेटला की तो माणूस थोडासा हळवा होतो. महिलांनी एकत्रित येऊन स्वतःसाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण झालेलं आहे इथे. कारण सातारी भागातल्या महिलांना किंवा कामाच्या धकाधकीतून किंवा सर्व जीवनातून एकत्र येण्यासाठी आणि भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. हे व्यासपीठ मिळालं आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण आणि महिलांना चांगला आधार मिळेल अशी मी अपेक्षा करते आणि महिलांकडून ही अपेक्षा करते की त्या या सर्व कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्वतःचं एक स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. निश्चितच त्यांच्यासाठी लागणारं सर्व सहकार्य जे सहकार्य त्यांना लागणार आहे, या गाव सोडून आलेल्या मुंबईसारख्या ठिकाणी स्थापित होण्यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या सर्व कुटुंबांना आणि सर्व सातारकरांना निश्चित जो आधार हवा आहे तो आधार नक्कीच एक कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून आम्ही उभे नक्कीच प्रयत्नशील राहू. या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. खारघरमध्ये सर्व सातारकर एकत्र यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने सर्व एकत्र येऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि अशाच पद्धतीने सातारकरांची उन्नती व्हावी हीच अपेक्षा ठेवून या ठिकाणी आलो. प्लॅन्स बोलण्यापेक्षा सर्व सातारकरांनी बोलवलं तर सर्व सातारकर एकत्र येतात आणि एकत्र येतील. त्यांना मग अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सर्व सातारकर एकत्र येतात. पक्ष राजकारण सर्व सोडून ते एकत्र येतात. त्याच पद्धतीने चांगल्या कामासाठी पण ते एकत्र येतात. ते एकत्र आलेले आहेत. तसेच भाजप पक्षातील रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. आता जो हा कार्यक्रम खारघर सातारा रहिवासी मित्रमंडळ असा जो आणखी अनेक आमच्या मित्र लोकांनी इथे घेतला त्याचा फक्त हेतू एवढाच आहे की या ठिकाणी अनेक सातारा जिल्ह्यातले रहिवासी राहतात
आणि त्यांना सगळ्यांना कुठेतरी ओळखी आहेत, अगोदरच्या ओळखी होत्या, पण त्या सगळ्यांनी एकदा एकत्र यावं, सुखदुःखामध्ये एकमेकाच्या आपल्याला जाता आलं पाहिजे, हा एक विषय होता. आणि ह्या माध्यमातून सगळे एकत्र येऊन या ठिकाणी आपण आपल्या सातारा रहिवासी मित्रमंडळाबरोबर ह्या सगळ्या समाजाचं परिवर्तन करून त्याचीही प्रगती करावी, या निमित्तानं हे मंडळ एक उदात्त हेतूनं हे मित्रमंडळ काढलं गेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता ते सांगितलं की आमचा जो हेतू आहे तो मोठा हेतू आहे. ह्याच्यामध्ये ब्रॉड माइंड घेऊन सातारा मित्रमंडळ स्थापन झालेलं आहे. हे फक्त साताऱ्यातल्या राहणाऱ्या लोकांसाठीच आम्ही काहीतरी करणार असा विषय नाही. या माध्यमातून आम्हाला या खारघरचं किंवा ह्या विभागाचं परिवर्तन करायचं, समाजसेवा करायचं, जे जे काही करावं लागेल त्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्यातून एक आदर्श समाजसेवेचा लोकांपुढे ठेवण्याचं काम हे मित्रमंडळ करेल. या संदर्भात आयोजक बळीराम लेटके यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले, सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो. आम्हाला एवढा विश्वास नव्हता की खारघर शहरामध्ये सातारा जिल्ह्यातले एवढे रहिवासी आहेत. आम्हाला साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते आम्हाला कानमंत्र दिलता, तो आम्ही कटक्ष पाळायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही 100% यशस्वी झालो. भविष्यात जाऊन या मंडळाच्या माध्यमातून जसं की मी बोललो की याच्यामध्ये जातीय पातीय कोणतं विषय नसणार आहे. आम्ही सर्व धर्माच्या लोकांना घेऊन सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या माध्यमातून शेवटच्या तळापर्यंत ज्यांना आमच्याकडून शक्य होईल मदत तेवढी आम्ही मदत करू. अन्यथा आमचे सिनियर लोक साहेब लोक बसलेत, आम्ही त्यांना मध्यरात्री जाऊन उठवणार की साहेब आमचं हे काम इथं नडलेलं आहे. तुम्ही विषय ॲम्ब्युलन्सचा बोलताय तर आमचे किरण मोरेंनी 1 लाख रुपये हे ॲम्ब्युलन्ससाठी देण्यासाठी डिक्लेअर केलेले आहेत. ते चेक माझ्या आता आहे माझ्याकडे पडून. एक भविष्यात येणाऱ्या 4-2 दिवसांमध्ये आम्हाला मदत लागणारच आहे. आमच्या सभासदांच्याकडून आम्ही मदत घेऊ. आमचे वरिष्ठ आहेत, आम्ही त्यांच्याकडे जाणार, आम्हाला थोडीशी मदत घेणार आणि ॲम्ब्युलन्स काय खारघर शहरामध्ये सातारा मित्रमंडळाच्या नावानं हँडओव्हर करणार. आमचं स्वप्न आहे 19 तारखेपर्यंत व्हावं. प्रयत्न चालू आहेत. जर झाले तर नक्कीच 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी आम्ही हँडओव्हर करू. आज खारघर शहर एक चांगलं वेल डेव्हलप सिडकोनं केलेलं आहे. याच्यामध्ये चांगले उच्च शिक्षित लोक राहिलेले आहेत. आमच्या सातारा जिल्ह्यातली चांगली लोक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि बहुतेक करून आपण तरुण वर्ग हा अँड्रॉइड फोन वापरतो. आमची विचार संकल्पना आली, जसं आम्हाला सुचलं असं एकमेकाशी चर्चा केली आणि त्याचा ह्या एवढा चांगला ह्या झाला की तुम्हाला तर असं वाटतं की सैराट पिक्चरसारखं जाऊन धूर एकदाच साताऱ्याच्या नावानं आज निघाला असं मला प्रामुख्याने म्हणायचं वाटतं. माझा संदेश एकच असेल, माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल तर मला लहान म्हणून माफ करावं आणि भविष्यात येताना खारघरमध्ये सातारा मित्रमंडळाला जेवढी शक्य होईल तेवढी मदत करावी, मार्गदर्शन करावे हीच अपेक्षा आहे. कॅमेरामॅन नागेश साळवीसह शिवानी साळुंके यांचा रिपोर्ट.